श्री स्वामी समर्थ. पुढील महिन्यात 9 ऑक्टोबरला गुरुग्रह वृषभ राशीमध्ये उलट चाल चालणार आहे. तसेच पुढील वर्षी 5 फेब्रुवारी याच अवस्थेत संचरण करणार. गुरु हा ज्ञान, समृद्धी, संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. गुरुच्या वक्रीमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. या दरम्यान त्यांना नवी नोकरी, पदप्रतिष्ठा मिळू शकते. जाणून घेऊया त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत. पहिली रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी गुरुची वक्री चाल लाभदायक ठरू शकते. गुरु सप्तम भावात वक्री होणार आहे. अशात विवाहित लोकांच्या जीवनावर याचा चांगला परिणाम दिसून येईल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. यावेळी या लोकांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. जीवनात सकारात्मकता वाढणार. गुरु आपल्या राशीमध्ये धन आणि पंचम भावचे स्वामी आहेत. अशात या लोकांना अपत्यांपासून शुभ वार्ता मिळू शकते. दुसरी रास आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. गुरु या लोकांच्या 6व्या स्थानावर वक्री करणार आहे. त्यामुळे या लोकांना कायदेशीर बाबींपासून दिलासा मिळू शकतो. या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा देखील मिळू शकतो. लोकांबरोबर भेटीगाठी होतील, ज्याचा भविष्यात या लोकांना फायदा होऊ शकतो. जीवनात भरपूर यश मिळेल. गुरुग्रह या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये लग्न व चतुर्थ भावचे स्वामी आहे. त्यामुळे या लोकांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळणार आहेत. वाहतूक व प्रॉपर्टीचे सुख प्राप्त होईल. तिसरी रास आहे ती म्हणजे वृषभ राशी. गुरुची चाल या राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. गुरुग्रह या राशीच्या गोचर कुंडलीच्या लग्न भावावर उलट चाल करणार आहे. त्यामुळे या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मनासारखे यश मिळू शकते. अचानक अडकलेला पैसा परत मिळू शकतो. विवाहित लोकांना सुख समृद्धी लाभेल. अविवाहित लोकांना लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. व्यवसायात पुढे जाण्याची या लोकांना भरपूर संधी मिळेल आणि चांगला नफा मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.